खराच्या मॅटरवरून रुपाली चाकणकरांचा राजीनामा देण्यात आला आहे का? ठीक आहे, आता ते चाललंय, आपण पाहतोय, ऐकतोय आपण. कारण जे धर्माचा वापर किती चुकीच्या पद्धतीने कधी कधी होत असतो हे पाहण्यात आपल्याला मिळतं आहे. आणि सर्वांनी यापासून काही निश्चितपणे शिकवण घेतली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. सर, राज्यातील 9 मंत्री खरं त्यांच्या संपर्कात होते असं पुढे आले. 9 मंत्री. ठीक आहे, आता त्यामध्ये कोण कोण गेले, काय झालं हे आता आपण पाहतो आहोत. याच्यात दोषी असतील, जे गुन्हे घडले असतील ते गुन्ह्यांचा निश्चित तपास झाला पाहिजे. सर, मोठी प्रॉपर्टी यांची 200 कोटी रुपयाच्या पुढे आहे खराची, आणि महिला आयोगाच्या अध्यक्षात जर त्यांना छत्री धरत असेल तर कसं बघता येईल? काही गोष्टी अत्यंत दुर्दैवाच्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. आता शेवट पाहायचं, जे दोषी असतील, ज्यांच्या हातून गुन्हे घडले असतील त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. सर, वडगावच्या मॅटरमध्ये अजूनही आरोपी अटक झालेला नाही. म्हणजे खूप काळजीच्या गोष्टी काही होत आहेत. संपूर्ण तालुक्यामध्ये ही तिसरी घटना आहे. जर पाहिलं मुलींच्या बाबतीत तिसरी घटना ही घडलेली आहे. दुर्दैव यातले जे गुन्हेगार आहेत ते कोण आहेत असं पाहिलं तर जे अत्यंत वाळू मुरू याच्यामध्ये जे माफिया तयार होत आहेत, आता सैराट माफिया तयार होत आहेत, यांच्या हातून एक गुन्हे घडतायत. त्यांच्यावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे, कारण अनावश्यक पैसा त्यांच्या हातात येतो आहे. हे अत्यंत मद्यपी होत आहेत किंवा व्यसनाच्या अधीन जात आहेत, आणि त्याच्या माध्यमातून तालुक्यामध्ये असं हे गोंधळाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. वडगावच्या घटनेला 48 तास पूर्ण होत नाही, तोच संगमनेर शहरात पण एका 8 वर्षीय बालिकेवरती तिसरी घटना, मी आत्ताच म्हटलो की ही तिसरी घटना आहे. याच्या मागचे गुन्हेगारांचा शोध घेतला तर अंमली पदार्थ आहेत, हे निराळे आता वाळू आणि याच्या मुरमाचे माफिया तयार होत आहेत. हे सगळं वाढलेलं आहे आणि त्याचा परिणाम तालुक्यामध्ये आता दिसतो आहे. यांना आळा घालणं, गुन्हेगारांना आळा घालणं ही शासनाची जबाबदारी आहे आणि त्याला कुणी पाठिंबा देऊ नये असं मला वाटतं.